सुनीता विलियम्स यांची ग्रहवापसी झालेली आहे। पहाटे 3:30 वाजता सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतलेल्या आहेत। फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। सुनीता विलियम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत। 9 महिन्यांपासून त्या अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या होत्या। फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर स्पेस एक्स ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचं जगभरातून कौतुक केलं जात आहे। अंतराळ ते पृथ्वीवर 17 तासांचा त्यांचा हा प्रवास होता। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनीता विलियम्स अखेर पृथ्वीवर परतलेले आहेत। फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। पहाटे 3:30 वाजता सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी विल्मोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत। 9 महिन्यांपासून त्या अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांच्या परतीसाठी प्रयत्न केले जात होते। अवघ्या 8 दिवसांसाठी त्या अंतराळामध्ये गेलेल्या होत्या, मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे त्यांना पृथ्वीवर परतायला विलंब झाला। अनेक प्रयत्न केले गेले, मात्र त्यामध्ये यश आलं नव्हतं। मात्र अखेर स्पेस एक्सनं पुढाकार घेतला आणि त्यांना 9 महिन्यांनंतर अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर सुखरूपपणे परत आणलेलं आहे। अमेरिकेच्या अंतराळ संस्था अर्थात नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेले आहेत। फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं पृथ्वीवर परतलेले आहेत। सुनीता विलियम्स आणि विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेलं ड्रॅगन कॅप्सूल रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आलं आणि त्यानंतर एक एक करून परतलेल्या सर्व 4ही अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा आता केली जाणार आहे। गेल्या 9 महिन्यांपासून त्या अंतराळामध्ये अडकलेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या पृथ्वीवर परतलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या शरीरावर वेगवेगळे बदल झालेले आहेत आणि त्यामुळे इथे परतल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार आहेत। या संदर्भात नासानं 4ही अंतराळवीरांचा पृथ्वीवर परतल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता। तो व्हिडिओ आपण पाहतोय। स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसतायत। त्यांच्या चेहऱ्यावर पृथ्वीवर परतल्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। 9 महिने हा असा एक दीर्घ कालावधी होता। खरं तर 8 दिवसांची ही मोहीम होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे तांत्रिक अडचणीमुळे त्यांना 9 महिने तिथे थांबावं लागलं। या दरम्यान त्यांनी संपूर्ण अंतराळ स्थानकाची पाहणी केली। तिथे त्यांनी वैज्ञानिक प्रयोग सुद्धा तिथे केलेले होते त्या 9 महिन्यांमध्ये। तसंच तिथली स्वच्छता सुद्धा त्यांनी केलेली होती। आता त्या पुन्हा एकदा पृथ्वीवर परतलेल्या आहेत, त्यामुळे ते 9 महिन्यांमध्ये त्यांचे काय नेमके अनुभव होते ते सर्वांशी शेअर करतीलच। मात्र तुर्तास तरी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, सुनीता विलियम्स या अखेर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेल्या आहेत। That is none other than Sunny Williams. Big smile, big waves. She like. And there we have it, some waves, some thumbs up, and some smiles. Megan had an on-time splashdown. Oh, it looks like we're getting our next.